बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएचा दणदणीत विजय झालाय। त्याचवेळी काँग्रेससह विरोधकांचे पाणीपत झाले आहे। काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांनी विरोधकांना संपवून टाकले आहे। काँग्रेसला विरोधकापेक्षाही कमी जागा मिळाल्या आहेत। त्यामुळे बिहारमध्ये पारंपरिक मतदारांनी काँग्रेसला धुडकावून लावला आहे। पराजयाचा धक्का काँग्रेससह विरोधकांना बसला आहे। याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली, त्याच धर्तीवर बिहारमध्येही नितीश कुमार सरकारने सुरू केलेल्या लाडक्या बहिणींसाठीच्या योजनेने सरकारला तारले आहे। या निवडणुकीत विशेष म्हणजे नितीश कुमार यांच्यासोबत आघाडी करून भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री बनवण्याचे भाजपचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे। पंतप्रधान मोदी यांच्या कामगिरीचा आणि सभांचा प्रभाव निवडणुकीवर पडला आहे। एनडीएला 202 जागा, महाआघाडीला 34 आणि इतर 7 जागा विरोधकांना मिळाल्या आहेत। एनडीए मध्ये भाजप आणि जेडीयू यांना मोठे मताधिक्य मिळाले, तर महाआघाडीत आरजेडी काँग्रेस सोबत असल्याने धक्कादायक पराजित झाले आहे। आरजेडी नेते तेजस्वी यादव यांची स्वप्ने भंगली आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।